तुम्हाला माहिती आहे का, श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती दत्तात्रयांचे तिसरे पूर्ण अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रूपाने प्रकट झाले. श्री नृसिंह सरस्वती कर्दळी वनात तपश्चर्या करत असताना त्यांच्या अंगावर मुंग्यांनी वारूड केले. एक लाकूड तोड्या त्या वनात लाकडे तोडायला आला. त्याच्या कुऱ्हाडीचा निसटता वार त्या वारुळाला लागला, म्हणून कुऱ्हाडीच्या पात्याला रक्त पाहून तो घाबरला आणि त्याने वारूळ उकरले. त्यातून नृसिंह सरस्वती हेच श्री स्वामी समर्थ महाराज म्हणून बाहेर पडले. मी नृसिंह भान असून श्री शैलम जवळील कर्दळी वनातून आलो आहे असे शब्द त्यांनी उच्चारले. कर्दळी वनातून ते प्रकट झाले आणि त्यांनी 19व्या शतकात अक्कलकोटमध्ये 22 वर्षे वास्तव्य केले. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा त्यांचा संदेश भक्तांना आधार देतो. म्हणून सध्याच्या काळात श्री स्वामी समर्थ महाराज लाखो लोकांच्या श्रद्धेचा आधार बनले आहेत.